समजलंच असेल की इंग्लिश बोलता येण्याकरता हे बेसिक क्लिअर करा. तर बघा काय ते बेसिक आपण हे बघूयात आता. तर ते बेसिक आहे आय, वी, यू, ही, सी, इट, दे. हे ते बेसिक आहे. तर बघा लिहून सुद्धा बघून घेऊ एकदा. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. बघा तर लवकर नोट डाऊन करून घ्या. लवकर बिलकुल टाइमपास न करता नोट डाऊन करून घ्या. तर बघा आता पुढे बघूयात. आय जो राहतो त्याच्या समोर आहे ना आपण आहे करता एम चा वापर करतो. म्हणजे तिथे आपण घेतला एम, आय एम. वी च्या समोर आर, यू च्या समोर आर, दुसऱ्या यू च्या समोर पण आर, ही च्या समोर इज, सी च्या समोर इज, इट च्या समोर इज, दे च्या समोर आर. बघा मित्रांनो कितीच्या ठिकाणी आर आहे? वी आर, यू आर, यू आर. म्हणजे या तीन ठिकाणी आर. एवढं आलं. ही इज, सी इज, इट इज. परत या तीन ठिकाणी इज आहे करता. नंतर दे आर. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आय समोर एम आहे. फक्त एम फक्त एकाच ठिकाणी यूज झालेला आहे. बघा आता आय एम चा अर्थ होतो मी आहे. आणि नंतर वी आर चा अर्थ होतो आम्ही आहोत. यू आर चा अर्थ होतो तू आहेस. दुसऱ्या यू आर चा अर्थ होतो तुम्ही आहात. ही चा अर्थ होतो तो आहे. सी चा अर्थ होतो ती आहे. इट इज चा अर्थ होतो ती एखादी वस्तू आहे. नंतर दे आर चा अर्थ होतो ते आहे. तर बघा मित्रांनो आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आय एम, वी आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर. हे सर्व ना तुम्ही पाठ करून घ्या. आणि त्याच्यानंतर आय एम म्हणजे मी आहे, वी आर म्हणजे आम्ही आहोत, यू आर म्हणजे तू आहेस, दुसरा यू आर म्हणजे तुम्ही आहात, ही इज म्हणजे तो आहे, सी इज म्हणजे ती आहे, इट इज म्हणजे ती एखादी वस्तू आहे, दे आर म्हणजे ते आहे. तर बघा मित्रांनो आता मी आहे. समजा मी म्हणलं मी मुलगा आहे तर मी आहे हे त्याच्यात आलं ना पहिला आणि शेवटचा. तर बघा नंतर आम्ही आहोत वी आर, तू आहेस यू आर, नंतर आता यू आर, ही इज, सी इज, नंतर इट इज जो राहतो ते एखादी वस्तू आहे. ज्या वस्तूमध्ये जीव नाहीये तिच्याकरता वापरला जातो. बरं आता हे समजवायपेक्षा तुम्ही तर समजणारच आहे, दे आर ते आहेत त्याच्या, म्हणून आपण आता सुरू करून टाकूयात. आता डायरेक्ट समजून घेऊयात आपण की काय कशा प्रकारे वापरलं जातं. हेच तुमचं आजचं बेसिक आहे. मित्रांनो आता काय चालू आहे, आय एम मी आहे हे आता चालू आहे. बघा मित्रांनो लक्ष द्या आता. तर बघा आता आय एम, आता नीट लक्ष ठेवा इकडे. तर बघा आता मी आहे. समजा मी म्हणलं मी मुलगा आहे, तर आपण काय करत असतो मित्रांनो, सर्वात पहिले हा किती शब्द येते 3. तर हा जो आहे पहिला घ्यायचा, नंतर पहिला घेतला शेवटचा घ्यायचा मग हा घ्यायचा. म्हणजे आपण काय करू, मीला इंग्लिश मधून काय म्हणतात तर आय म्हणतात. कुठे दिलं, इथे दिलेलं आहे. मीला इंग्लिश मधून आय म्हणतात. आता आपण काय करू, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आहे. आय लागला म्हणजे आय करता काय दिलेला आहे, एम दिलेला आहे, म्हणून आपण इथे घेतला एम, आय एम. नंतर आता सिंग्युलर प्लुरल, पुढचा समजाय करता तुम्हाला एक समजावं लागेल.
तर आता सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेकवचन. एकवचन म्हणजे जी गोष्ट एकच आहे. हा मार्कर एक आहे का दोन? एक आहे, म्हणून तो येईल सिंग्युलर मध्ये म्हणजेच एकवचन मध्ये. प्लुरल जो आहे तो येईल अनेक वचन मध्ये. अनेक वचन म्हणजे ते एक सोडून अनेक राहतील. समजा मी म्हटलं बॉय, तर प्लुरल मध्ये बॉय तसं झालं पण यस लागला, म्हणजे काय झालं आपलं बॉईज. नंतर गर्ल, गर्ल्स. समजा कोणाच्या मध्ये जर पहिलेच यस लागलेला आहे ग्लास, तर आता याच्यात ग्लास तसं घेतलं समजा, आणि जर पहिलेच यस लागलेला आहे तर ए आणि यस यांचा वापर करू ग्लासेस. तर आता समजा मुलगा, समजा हे जर प्लुरल असतं, जर मुले असतं तर आपण त्याला बॉईज म्हणलं असतं, पण आता हे सिंग्युलर आहे म्हणून इथे एक घेतला अ, नंतर मुलगा, याला इंग्लिश मधून काय म्हणतात बॉय, म्हणजे अ बॉय. अशा प्रकारे यूज करायचंय. आय एम मुलगा सिंग्युलर आहे म्हणून इथे लावायचा अ. बघा इथे मी तुम्हाला सांगितलं. नंतर मुलगा, याला इंग्लिश मधून काय म्हणतात बॉय. म्हणजे काय झालं मित्रांनो, आय एम अ बॉय. समजलं नसेल काहीच टेन्शन घेऊ नका बघा, कारण की आपण याच्यातले 3-4 सेंटेन्स घेणारच आहे. तर बघा, समजा मी जर म्हणलं आता मी डॉक्टर आहे, मीला इंग्लिश मधून काय म्हणतात आय. आता पहिला घेतला, दुसरा सोडला, तिसरा घेतला, आय लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो एम, म्हणून आपण इथे घेतला एम. सेंटेन्स सिंग्युलर एक वचन आहे म्हणून आपण इथे लावला अ. नंतर डॉक्टर, म्हणजे काय झालं आता आय एम अ डॉक्टर. ओके. तर बघा, समजा मी म्हणलं मी शिक्षक आहे, आय. मीला इंग्लिश मधून म्हणलं आय. पहिला घेतल्यानंतर आपण काय करू आता शेवटचा घेऊ. आय लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं एम. नंतर एक वचन आहे सिंग्युलर आहे म्हणून इथे लागला अ. नंतर शिक्षक, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर टीचर. आय एम अ टीचर. ओके. आता तुम्हाला समजलंच असेल. जर नसेल समजलं तर व्हिडिओ मागे घेऊन परत बघा, आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ कशाचे पाहिजे ते सुद्धा कमेंट करत जा. बघा, तर पुढे बघूयात आपण आता. तर आयच्या पुढचा काय आहे व्ही, त्याला आपण आता सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, काय आता वी आर. आता वी आर कशा प्रकारे वापरला जातो हे सुद्धा आपण आता चांगल्याच प्रकारे समजूया. तर बघा, आम्ही, नंतर मध्ये आपण घेऊ मुले, आहोत. आम्ही मुले आहोत असा आपण सेंटेन्स घेतला. आम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात वी म्हणतात, म्हणून आपण इथे घेतला वी. पहिला घेतला, दुसरा सोडला, तिसरा घेतला, वी लागला म्हणजे आहोतला काय म्हणायचंय एम, तर नाही एम नाही म्हणायचंय मित्रांनो. सगळ्याच गोष्टींवर हो म्हणता तुम्ही. तर बघा, नीट बघून घेत जा पहिले. तर बघा, वी आम्ही लागलं म्हणजे आहोतला आपण काय म्हणणार आहे आर, वी आर. नंतर आता सेंटेन्स सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, एक वचन आहे का अनेक वचन आहे. मुले म्हटलं म्हणजे ते एक नाही तर 5 मुले असतील किंवा 3 मुलं असतील किंवा किती असतील, एक सोडून कितीही असतील. म्हणून आपण काय करू, इथे अ चा काहीच वापर नाही करायचा, फक्त बॉय घेतला आणि समोर यस लागलं म्हणजे झालं बॉईज. आम्ही डॉक्टर आहोत. आम्हीला इंग्लिश मधून म्हणलं वी. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा.
म्हणलं आर, वी आर, नंतर डॉक्टर्स. बघा लवकर नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. आम्ही दुकानदार आहोत. आम्हीला इंग्लिश मधून म्हणलं वी. पहिला घेतला शेवटचा घ्यायचा. वी लागला म्हणजे आउटला इंग्लिश मधून म्हणलं आर, वी आर. नंतर आता दुकानदार, याला इंग्लिश मधून म्हणतात शॉपकीपर्स. ओके, वी आर शॉपकीपर्स. अशा प्रकारे हे सुद्धा तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण यू आर ला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, समजा मी म्हणलं आता तू शेतकरी आहेस. तुला इंग्लिश मधून काय म्हणतात यू, म्हणून आपण इथे घेतला यू. पहिला घेतला शेवटचा घ्यायचा. यू लागला म्हणजे आयसला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर, यू आर. शेतकरी सिंग्युलर आहे का प्लुरल? तू म्हणलं म्हणजे तो एकच जण आहे, म्हणजे यू आर. म्हणजे सेंटेन्स काय आपला एक वचन एक. नंतर शेतकरी फार्मर. बघा तुला इंग्लिश मधून म्हणलं यू. पहिला घेतला शेवटचा घ्यायचा. यू लागला म्हणजे आयसला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. एक वचन आहे, सिंग्युलर आहे, म्हणून इथे लागला ए अ. नंतर आता शेतकरी, याला इंग्लिश मधून म्हणतात फार्मर, म्हणून इथे लिहिलं फार्मर. तर बघा आता समजा मी म्हणलं तू डॉक्टर आहेस. यू, तुला इंग्लिश मधून म्हटलं यू म्हणून इथे घेतला यू. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. यू लागला म्हणजे आयसला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. सेंटेन्स सिंग्युलर आहे म्हणून इथे घेतला अ. नंतर डॉक्टर, याला इंग्लिश मधून म्हणतात डॉक्टर. समजा मी म्हणलं आता तू मुलगी आहेस. तुला इंग्लिश मधून म्हणलं यू. पहिला घेतला शेवटचा घ्यायचा. यू लागला म्हणजे आयसला इंग्लिश मधून म्हणलं आर. सेंटेन्स सिंग्युलर आहे म्हणून इथे आला अ, यू आर अ. नंतर मुलगी, याला इंग्लिश मधून म्हणतात गर्ल, म्हणजे झालं यू आर अ गर्ल. तर मित्रांनो, आता तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे तुमचा यू आर क्लिअर झालेला आहे. तर आता आपण पुढचा यू आर घेऊया. तर बघा मित्रांनो, आता त्याच्या पुढचा पण यू आर आहे. पण हा यू आर प्लुरल, हा वापरला जातो तुम्ही आहात याच्या करता. तर बघा मित्रांनो, आता यू आर तुम्ही आहात. तुम्ही काय घ्यावं लागेल? तर बघा, तुम्ही शेतकरी आहात, घेऊन टाकू आपण.
म्हणून आपण इथे घेतला यू. पहिला घेतला शेवटचा घ्यायचा. यू लागला म्हणजे आतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आ. आता हे काय मित्रांनो आपलं यू आर प्लुरल आहे. प्लुरल म्हणजेच अनेक वचन म्हणून आपण याचा वापर नाही केला. पुढे आता शेतकरी फार्मर्स. समजा मी म्हणलं तुम्ही दुकानदार आहात. तुम्हीला इंग्लिश मधून म्हणतात यू. पहिला घेतला शेवटचा घ्यायचा. यू लागला म्हणजे आतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आ. नंतर दुकानदार याला इंग्लिश मधून आपण म्हणतो शॉपकीपर. यू आर शॉपकीपर. आता इथे यस लागून द्यावा लागेल फक्त. नंतर यू आर शॉपकीपर. तर बघा मित्रांनो आता पुढे आपण बघूयात. समजा मी म्हणलं तुम्ही अभियंते आहात. तर तुम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात मित्रांनो तर यू म्हणतात. म्हणून आपण इथे घेतला यू. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. यू लागला म्हणजे आतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आ. यू आर अभियंते इंजिनियर्स. ओके. तर आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की याला कसं बनवायचंय. तर हे बेसिक आहे मित्रांनो. हे कमीत कमी 3 पार्ट बनवावे लागतील याच बेसिकचे आपल्याला. कारण की पुढचा पण माय युवर युवर तो पण वापरला जातो. तर बघा मित्रांनो यू आर इंजिनियर. ओके. तुम्हाला आता चांगल्या प्रकारे कळलं असेल. तर आता आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो आता जो इज आहे तो कशा करता वापरला जातो हे आपण आता बघूया. तर बघा मित्रांनो याचा अर्थ आहे तो आहे. तो मोबाईल आहे. समजा तो मुलगा आहे. तो दुकानदार आहे. अशा प्रकारे याचा आपण वापरू शकतो. तर बघा मित्रांनो समजा मी म्हणलं तो मुलगा आहे. तोला इंग्लिश मधून म्हणलं ही. पहिला घेतला शेवटचा घ्यायचा. ही लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. ही इज. सेंटेन्स सिंग्युलर आहे. एक वचनी म्हणून आपण इथे घेतला अ. नंतर मुलगा. मुलगा याला इंग्लिश मधून काय म्हणतात नंतर बॉय. म्हणून आपण इथे घेतलं बॉय. ही इज अ बॉय. तो कुत्रा आहे. तोला इंग्लिश मधून म्हणलं ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. ही लागला म्हणजे आईला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. ही इज. सिंग्युलर आहे म्हणून इथे लावायचा अ. नंतर कुत्रा याला इंग्लिश मधून आपण म्हणतो डॉग. म्हणजे झालं ही इज अ डॉग. आता तुम्हाला हे सुद्धा चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर आपण आता सी इज ला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो आता आपला सुरू झालेला आहे सी इज. तर आता सी इज म्हणजे ती आहे. तर आता बघा मित्रांनो ती आहे. समजा मी म्हणलं ती मुलगी
सी लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो इज. वाक्य सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे घेतला अ. नंतर सी इज अ, नंतर मुलगी, याला आपण इंग्लिश मधून म्हणतो गर्ल. सी इज अ गर्ल. ती शिक्षिका आहे. तिला इंग्लिश मधून म्हणलं सी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. सी लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणतो इज. सी इज. नंतर सेंटेन्स सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे घेतला अ. नंतर शिक्षिका, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो टीचर. म्हणजे झालं सी इज अ टीचर. ओके, आता तुम्हाला हे सुद्धा चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर बघा आता आपण पुढे जाऊयात. तर बघा मित्रांनो, आता आपला सुरू झालेला आहे इट इज. ती एखादी वस्तू आहे. समजा मी म्हणलं इथे फक्त तेच नाही येऊ शकत, तर काय काय येऊ शकतो, तो पण येऊ शकतो, ते पण येऊ शकतो आणि ते पण तर येऊच शकतो. तर बघा समजा मी म्हणलं तो मोबाईल आहे. कोणत्याही जर वस्तून आला असलो तर इट वापरत असतो आपण. ओके, तो मोबाईल आहे. तोला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणतो मित्रांनो इट. म्हणून आपण इथे घेतला इट. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. इट लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. इट इज. आता वाक्य सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे घेतला अ. नंतर मोबाईल, याला इंग्लिश मधून आपण म्हणलं मोबाईल. इट इज अ मोबाईल. तो मोबाईल आहे. समजा मी म्हणलं ती खुर्ची आहे. तिला इंग्लिश मधून म्हणतात इट. आयला इज. सिंग्युलर आहे म्हणून इथे घेतला अ. नंतर खुर्ची, याला इंग्लिश मधून आपण म्हणतो चेअर. इट इज अ चेअर. ओके, आता तुम्हाला हे पण चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर आता आपण पुढे जाऊयात. तर बघा मित्रांनो, आता आपला सुरू झालेला आहे दे आर. बिलकुल लास्ट सुरू झालेला आहे, शेवटचा सुरू झालेला आहे. दे आर म्हणजे ते आहेत. आता समजा मी घेतलं ते डॉक्टर आहे. तेला इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रांनो आपण दे. म्हणून मी ते घेतला दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. नंतर सेंटेन्स प्लुरल आहे, सिंग्युलर नाही म्हणून आपण इथे अ नि घेतला आणि डॉक्टर्स. समजा मी म्हणलं ते मुले आहेत. तेला इंग्लिश मधून म्हणतात दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे लागला म्हणजे आर. आहेतला आर म्हणलं. समजा आता दे आर मुली, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो बॉयज. दे आर बॉयज. समजा मी सेंटेन्स घेतला ते दुकानदार आहेत. ते
दुकानदार आहे, ते दुकानदार आहे. तर मित्रांनो आता मी हे करून दाखवणार. तर पहिला घ्यायचा, शेवटचा घ्यायचा आणि नंतर हा घ्यायचा. तर आता तुम्हाला याचं जे आन्सर येईल ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. तर बघा चांगल्याच प्रकारे तुम्हाला आता सगळं समजलेलं असेल आणि हे आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.